नागपूर शहरात लग्नाचे आमिष दाखवून एका 24 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे। वाठोडा परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय पीडित महिलेची ओळख पेट्रोल पंपावर काम करीत असताना आरोपी शहाबाज इक्बाल खान याच्याशी झाली। दोघांमध्ये ओळख वाढत गेली आणि त्यातून प्रेम संबंध निर्माण झाले। तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले, मात्र नंतर लग्नास नकार देत फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणी मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। तक्रार मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली। त्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलाय। या प्रकरणातील प्राथमिक तपास पूर्ण करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। एक पीडित महिला आहे, तिचं वय वर्ष 24 आहे आणि ती वाठोडा परिसरात राहणारी आहे। हिचं एक आरोपी आहे जो मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहतो, ज्याचं नाव आहे शहाबाज इक्बाल खान, वय 25 वर्ष। या आरोपीसोबत पेट्रोल पंपावर काम करत असताना त्यांची ओळख झाली आणि त्या ओळखीतून त्यांच्यानंतर प्रेमसंबंध झाले। आरोपीनं तक्रारदार हिच्या म्हणण्यानुसार आरोपीनं आपल्याला लग्नाचे आमिष दाखवून आपल्यासोबत शरीर संबंध केलेले आहेत आणि अशा प्रकारची तक्रार आल्यानंतर मानकापूर पोलीस स्टेशनला तात्काळ याबाबत गुन्हा नंबर 100/2026 कलम 69, 115, 2, 351 वगैरे वगैरे भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। आरोपीला काल रोजी माननीय न्यायालयात रिमांडकामी हजर करण्यात आलेलं होतं। माननीय न्यायालयाने आरोपीला आजपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलेला आहे आणि यामध्ये तपासाचे जे काही बाबी आहेत त्या तपासाच्या सर्व बाबी या बऱ्याचशा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि अधिक तपास जो आहे तो वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली याच्यामध्ये सुरू आहे। या प्रकरणामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। फसवणूक आणि अत्याचाराच्या घटनांवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिक करीत आहेत।